यूजी नीट 2024 पेपरफुटी प्रकरणाने देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरवला। वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या घोटाळ्याने संपूर्ण देश संतप्त झाला होता। अशा परिस्थितीत या प्रकरणातील एका आरोपीला केंद्रीय अन्वेषण विभागाने क्लीन चिट दिल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत। संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया असे त्या मुख्य आरोपीचे नाव आहे। क्लीन चिट देणे हा तपास यंत्रणेच्या निष्कर्षाचा भाग असू शकतो, परंतु त्यामुळे पेपरफुटी मागील संपूर्ण साखळी उघड झाली का? खरे सूत्रधार कोण आहेत? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या रॅकेटचा पूर्णपणे पर्दाफाश झाला का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप जनतेला मिळालेली नाहीत। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि अनिश्चिततेचा सामना केला। त्या तणावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या। त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? हा मूलभूत प्रश्न कायम आहे। परीक्षा ही गुणवत्तेची स्पर्धा असते, परंतु जर प्रश्नपत्रिकाच बाजारात विकली जात असेल तर त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य ठरते। केवळ काही आरोपींवर कारवाई करून किंवा काहींना क्लीन चिट देऊन समाजातील संशय दूर होणार नाही। तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वकष असणे ही काळाची गरज आहे। पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांना राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळत असेल तर त्यांच्यावरही तितकीच कठोर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण हा बाजार नाही आणि विद्यार्थी भ्रष्टाचारी यशस्वी होतो की नाही हे पाहण्यासाठी प्रयोग करण्याचे गिनीपिग नाही। प्रत्येक क्लीन चिट बरोबर जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पर्याय पारदर्शक तपास आणि दोषींना कठोर शिक्षा यातच आहे। अन्यथा मेहनत करणारा विद्यार्थी आणि पैशाने प्रश्नपत्रिका विकत घेणारा असे दोन गट शिक्षण क्षेत्रात तयार होतील आणि यापुढे जाऊन शिक्षणावरील लोकांचा विश्वासच उडून जाईल। हीच देशाच्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।